श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमी म्हणजेच महागौरी पूजा ही 26 मार्च 2026 म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाईल. या दिवशी कन्या पूजन आणि देवीची विशेष पूजा केली जाते. अष्टमी तिथी 25 मार्चला दुपारी सुरू होऊन 26 मार्चला सकाळी 11:49 असेल. त्यामुळे उद्या तिथीनुसार 26 मार्चला अष्टमीचे व्रत व पूजन केले जाईल. तसेच श्रीराम जन्मोत्सव पण 26 तारखेला साजरा होईल, कारण अष्टमी तिथी ही 11:45 समाप्त होईल व 11:46 नवमी तिथीही प्रारंभ होणार आहे. आणि घरी आणि मंदिरात दुपारी बरोबर 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा होईल. वसंत नवरात्रीत आई जगदंबा दुर्गा मातेची पूजा केल्याने इच्छित परिणाम प्राप्त होतात. तसेच जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात असे म्हटले जाते. वसंत ऋतूतील नवरात्रीमध्ये शक्ती स्वरूप माता दुर्गा, माता लक्ष्मी आणि माता सरस्वती यांची विशेष पूजा फलदायी मानली जाते. माता दुर्गाच्या 9 रूपांची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते. या उत्सवाला नवरात्र किंवा नवदुर्गा असेही म्हणतात. भक्तांचा असा विश्वास आहे की या 9 रात्रीमध्ये देवी वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रकट होते. प्रत्येक रूप दिव्य स्त्री शक्तीचे वेगवेगळे पैलू दर्शवते. नवरात्रीच्या 8व्या दिवशी दुर्गेचे 8वे रूप असलेले महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे. महागौरीचे वाहन बैल आणि तिच्या हातात त्रिशूळ आहे. भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने हजारो वर्षे कठोर तपश्चर्या केली, ज्यामुळे त्यांचे शरीर काळे झाले. तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी देवीला गोरा रंग दिला आणि देवीच्या या रूपाला महागौरी असे नाव पडले. नवरात्रीच्या 8व्या दिवशी म्हणजेच अष्टमीला देवी महागौरीची नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. नारळ देवीला खूप प्रिय आहे. याशिवाय माता गौरीला नारळाची बर्फी, लाडू नक्कीच अर्पण करावा. महागौरीला चमेलीची फुलं सुद्धा अर्पण करावी. तसेच ओम देवी महागौरे नमः किंवा ओम देवी महागौरे नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप सुद्धा करायचा आहे. यंदा अष्टमी आणि नवमी तिथी एकत्रित येत आहे आणि अष्टमी आणि नवमी तिथीला आई भगवतीला प्रसन्न करण्याकरता लोक कन्या पूजन सुद्धा करतात. महागौरी ही 8 वर्षाची होती, म्हणूनच अष्टमी तिथीला कन्या पूजन केल्याने भक्तांच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व विघ्न, सर्व दोष, सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि उपाय सेवा सुद्धा केल्या जातात. आणि म्हणूनच दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला 2 विड्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा. हा उपाय केल्यामुळे आपले 1 रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माता राणी पूर्ण करणार आहे. तर ह्या विड्यांच्या पानांचा उपाय आपल्याला कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. हिंदू धर्मात विड्यांच्या पानांना अत्यंत पवित्र मानले जाते, जे पूजा, लग्न आणि शुभ कार्यात अनिवार्य मानले जाते. विड्याच्या पानांच्या टोकावर लक्ष्मी, उजव्या बाजूला ब्रह्मदेव, मध्यभागी सरस्वती, डाव्या बाजूला पार्वती, देठात महाविष्णू आणि मागील बाजूला चंद्रदेवता वास करतात असे मानले जाते. भगवान विष्णूने समुद्र मंथनातून मिळालेले अमृत नागराज म्हणजेच हत्तीजवळ ठेवले होते. त्या अमृतापासूनच या वेलाची उत्पत्ती झाली अशी मान्यता आहे. पूजेच्या शेवटी देवांना तांबूळ म्हणजेच विड्याचं पान अर्पण केले जाते, जो जीवनातील नैवेद्य आणि आदर दर्शवतो. पानामध्ये असलेले गुण उपासकाला देवतांचा आशीर्वाद प्राप्त करून देतात. पूजेमध्ये किंवा इतर कार्यक्रमामध्ये विड्याच्या पानांवर सुपारी, अक्षता ठेवल्या जातात. काही ठिकाणी कापूर ठेवून प्रज्वलित केला जातो. यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आयुष्यातील अनेक संकट अडचणींवर मात करण्यासाठी विड्यांच्या पानांचा उपयोग करतात आणि म्हणूनच आपल्याला
या विड्यांचा पानांचा जो उपाय आहे तो दुर्गाष्टमीच्या दिवशी करायचा। हा उपाय करण्याकरता आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि महागौरीचं स्मरण करायचं आहे। स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे। अष्टमीच्या दिवशी आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे। आवर्जून आपल्याला आपल्या कुलदेवीला कुमकुमार्चनची सेवाही करायची, तसेच माता लक्ष्मीची सुद्धा विशेष पूजा ही करायची आहे। सर्व देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं। एक प्लेटमध्ये थोडंसं कुंकू टाकायचं, त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला थोडंसं गंध हे तयार करून घ्यायचं आहे। तसेच आपल्याला 2 विड्याची पानं घ्यायची आहेत। ही विड्याची पानं आपण जी घेणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची, ती अखंड असावी, कुठेही तुटलेली फाटलेली किंवा खराब झालेली नसावी। आता या विड्यांच्या पानांवर आपल्याला त्या कुंकुवाच्या मदतीने ह्रीम हा देवीचा बीज मंत्र आहे तो लिहायचा आहे। आता या दोन्ही पानांवर देवीचा बीज मंत्र लिहून झाल्यानंतर ती पानं जी आहेत ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहेत, पण ती पकडायची पण एक विशिष्ट पद्धत आहे। ज्या पानांची जी देठ आहे ती आपल्याला देवांच्या दिशेने ठेवायची, अशा रीतीने आपल्याला ही पानं पकडायची आणि 21 वेळा आपल्याला 99 मंत्राचा जप हा करायचा आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। पुन्हा एकदा सांगते, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 99 मंत्र आहे। देवी दुर्गाचा सर्वात शक्तिशाली हा 99 मंत्र म्हटला जातो। आता या 99 मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा आहे। आता 108 वेळा जप करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा जी आहे ती आपल्या कुलदेवीला बोलायची आहे। तुमची जी पण इच्छा असेल, धनप्राप्तीची, घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल जी पण इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे आपल्या कुलदेवीला बोलायची आहे। ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला तिला प्रार्थनाही करून घ्यायची। त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा जो फोटो असेल, मूर्ती असेल किंवा टाक असेल त्यासमोर आपल्याला ही 2 पानं जी आहेत ती अर्पण करायची। संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर ही पानं आपल्याला देवीसमोरच ठेवायची। आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच दुर्गाष्टमी आहे गुरुवारी, तर आपल्याला शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, देवपूजा करून झाल्यानंतर ही विड्याची पानं आपल्याला कुलदेवी समोर न उचलायची आहेत आणि वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला प्रवाहित करायचे। तुमच्या इकडे नदी असेल, समुद्र असेल, तिथे आपल्याला ही विड्याची पानं जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून प्रवाहित करायची। अतिशय चमत्कारिक असा हा उपाय आहे। दुर्गाष्टमीच्या दिवशी जो भक्त हा उपाय करेल त्याची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माता राणी पूर्ण करणार आहे। त्यांच्या कुटुंबावर कायम माता राणीची कृपाही होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। जय माता दी।